गेल्या 7 दिवसापासून तळेगाव येथील सिडेट एक्सप्लोजिव्ह प्रायव्हेट लिमिटेड मधील कर्मचारी जे आहेत हे बाहेरचा धरणा देऊन बसलेले आहेत. कंपनीने सुद्धा लॉकआउट केलेला आहे, परंतु या संदर्भातला आता कंपनी आणि कामगारांमधील वाद जो आहे चिघळायला सुरुवात झालेली आहे. आजही म्हणजे रोजच अशा मोठ्या प्रमाणामध्ये कामगार आपण या ठिकाणी बघू शकतो. मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष कामगार रोज सकाळी आपलं टिफिन घेऊन या कंपनीच्या गेटपाशी येतात, इथे बसतात, इथे निदर्शने करतात आणि सायंकाळी पुन्हा वापस जातात. परंतु अद्यापही कंपनी प्रशासनाला कोणत्याही प्रकारची जाग आलेली नाही आहे. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा तोडगा निघाला नसल्या कारणामुळे कामगारांचे प्रश्न प्रलंबित आहे. आणि या सर्व विषयांवर बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रहार कामगार संघटनेचे जय बेलकडे आपण बोलण्याचा त्यांच्याशी प्रयत्न करूया. काय तुमच्या मागण्या आहेत कामगारांच्या आणि एकूण कशामुळे ही स्थिती चिघळलेली आहे? 20 वर्ष झाले या कंपनीत कमीत कमी 2200 लोक काम करत आहे व त्या 2200 लोकांना अजूनपर्यंत ज्या शासनाच्या नियमानं अजूनपर्यंत पेमेंट दिलेलं नाही आहे. 8 घंटे नोकरी, 8.5 घंटे नोकरी करते आणि त्या महिलाला आज 15 वर्ष झालं, तिला 8,000 रुपये पेमेंट आहे. जे परमनंट कामगार आहे त्याला 15-16 हजार रुपये पेमेंट आहे. व वरून ज्या कामगारावर अन्याय होऊन राहिला, म्हणजे तो अन्याय म्हणजे असा का यांना बेसिक मानधन नियमानुसार यांना 40,000 रुपये पेमेंट पाहिजे, पण हे 15,000 आज बी नोकरी करत आहे. आणि ह्या कंपनीचे जे ओनर आहे राठी साहेब यांनी अजून डोळे उघडलेले नाही. आम्ही आयुक्ताकडे दोनडाव गेल्यावर बी आयुक्त आणि हे कंपनीचे जे ओनर आहे मिलीगोली बघत आहे. कामगार आयुक्तासोबत तुमचं मीटिंग झाली 16 तारखेला, काय बोलणं झालं त्याचं? त्यांचं आमचं असंच बोलणं झालं का आम्ही आमचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्यांना सबमिशन केले आणि त्याच्यानंतर आमच्या जे नियमानं पेमेंट वाढ हे आयुक्तांनी मान्य केलं, पण आयुक्ताला बी कंपनी मालक झुकून नाही राहिला आहे. कारण की ह्या कंपनीचा एका वर्षाचं ट्रान्झॅक्शन आहे 1,000 करोडच्या वर्थ, म्हणजे याला 600-700 करोड रुपये याला प्रॉफिट आहे. तरी आमच्या कामगाराचा जो नियमानं जे 30,000-35,000 पेमेंट भेटते ते पेमेंट भेटत नाही. त्यांना 13-14 हजार रुपयात एक हमालपेक्षा हमाल बनवून ठेवला आहे कामगाराला. नक्कीच मी पुन्हा तुमच्याकडे येतो. मोठ्या प्रमाणात प्रॉफिट असूनही कामगारांना त्यांचा हक्क मिळत नसल्याचं सांगत आहे. काही महिला कर्मचारी बोलूया, तुमच्या काय एकूण मागण्या आहेत? बरोबर सर, आम्हाला आता 10 वर्ष, कोणाला 15 वर्ष झाले आहे काही लेडीजला. अजूनही आम्ही कंत्राटी पद्धतीनंच काम करून राहिलो. आम्हाला नाही ग्रॅज्युएटी, ना आम्हाला लिव्ह मिळत, ना कोणत्या सुविधा, आणि एवढं रिक्सी काम करूनही आमचे विमे वगैरे काहीच नाही आहे. तर तुमच्या मागण्या काय आहेत? आमच्या मागण्या ह्याच आहे की आम्हाला न्याय मिळो. आम्ही जे काही मागितले आहे ते आम्हाला भेटले पाहिजे. बरं, प्रहार संघटनेचे अध्यक्ष सुद्धा आपल्यासोबत आहे. तुमचा एकूण लढा आहे, आता जर याच्यामध्ये तोडगा निघाला तुमची भूमिका काय असणार आहे? भूमिका आमची यानंतर नाही का आम्ही आमरण उपोषण करू. ज्या मागण्या टाकल्या ते लिगलाइज आहे. लेबर कमिशनर आयुक्त यांच्यासमोर सुद्धा आम्ही नाही का लिगलाइजच मागण्या मागितल्या आहे. त्यांना सुद्धा नाही का या ठिकाणी बोलण्याचा चान्स दिला व्यवस्थापनाला, परंतु त्यांनी नाही का माघार घेतला. तो करार जो जुन्या संघटनेने केलेला करार आहे तो संघटना अस्तित्वात नव्हती, तरी त्या संघटनेच्या माध्यमातून मिलीजुली सरकार म्हणून नाही का यांनी या प्रकारची नाही का संघटना चालवून त्या माध्यमातून खोटा करार करण्यात आला आणि हा करार आमच्या कपाळावर लादण्यात आला. बरं, आता हे तुमचं आंदोलन सुरू आहे, तुमच्या परिणाम कामगारांना सर्वतोपरी मदत देण्यात येत आहे, परंतु आता हे किती दिवस चालणार आहे? कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न आहे. जर कंपनीने टाळेबंदी केलेली आहे, अशामध्ये कंपनीसोबत काही नरमाईची भूमिका असणार आहे का? नाही, कंपनीनं आमच्या ज्या मागण्या ह्या जाहीज आहे, तर कंपनीने थोडा विचार केला तर आम्ही बी त्यांचा विचार करू. जसं आमचं म्हणणं आहे का 30,000 रुपये महिलांना पेमेंट भेटलं पाहिजे आणि कोणाला पुरुषांना 30,000 40,000 जे बी नियमन आहे, तर त्यांनी म्हटलं काही 19-20 करू, आम्ही त्यांच्या मागण्याला तयार आहे. पण कंपनी अजून कुठल्याच पद्धतीचं आमच्या संग चर्चा करण्यासाठी तयार नाही. त्यांना एवढं माहीत आहे का सर्व शासन त्यांच्या संग आहे. बरं, आपण जर बघितलं तर आता हे सर्व कामगार आहे ना, मी आता पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो. हे सर्व कामगार आहे, हे कमी जास्त 30-40 किलोमीटरवरून या ठिकाणी काम करण्यासाठी येत असतात, परंतु आता कंपनी प्रशासनाने कोणत्याही प्रकारची वाहतूक सुविधा त्याला दिली नसल्या कारणामुळे हे ऑटोनी, बसने किंवा जसं शक्य होती तसं आपापल्या पैशाने खर्च करून या ठिकाणी ते येत आहे. आणि अद्यापही या विषयावर तोडगा निघाला नसल्या कारणामुळे कामगारांचे मोठे हाल होत आहे. आपण जर बघितलं तर गेल्या 7 दिवसापासून कामगार सतत या ठिकाणी बसत आहे, परंतु कामगार आयुक्ताला नाही सुद्धा कोणती या प्रकारची गंभीर अशी भूमिका घेतलेली नाही. प्रहारचे बच्चू कडू यांची सुद्धा या ठिकाणी भेट होणार आहे. एनडीटीव्ही मराठीने त्यांच्याशी मागाने संपर्क केला होता, पण त्यांनी सांगितलं होतं की सध्याच माझी त्या ठिकाणी मला भेट द्यायची आहे, पण आता होणार नाही. त्याच्यामुळं या भूमिकेमध्ये आता बच्चू कडू काय लक्ष देतील हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे. मी पुन्हा या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी महिला वर्कर्स आहे, पुरुष आहेत आणि सर्व वयोगटातील कामगार या ठिकाणी आहे. गेल्या 20 ते 25 वर्षापासून कामगार या ठिकाणी काम करत असून सुद्धा कामगारांना आपल्या हक्काचा न्याय मिळत नसल्या कारणामुळे कामगार आता 7 दिवसापासून आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कंपनीने सुद्धा लॉकआउट घोषित केले असल्या कारणामुळे हा वाद कोणत्या थराला जातो हे पाहणे नक्कीच गरजेचे आहे. निलेश बंगाले, एनडीटीव्ही मराठी, वर्धा.